त्यांच्या न्यायदानानं त्यांनी लोकांच्या मनात मिळवलेलं स्थान आहे. कुणावरही अन्याय झाला असा न्याय त्यांनी आजतागायत केलेला नाही, असं त्यांचा लौकिक आहे. मग हे आपल्यालाही न्याय मिळवून देतील ना? धर्मसभेत उभं राहायची संमती आपल्याला मिळालेली नाहीये, हे त्यांच्यापर्यंत पोहोचलंच नाही तर आपल्याला ते सहाय्य तरी कसे करतील? दादा, मी तर म्हणतो आत्ताच त्यांना भेटावं, त्यांच्या कानावर घालूया आणि त्यांची संमती मिळवूया. तुम्ही का अडवलं मला? तुम्ही त्या केशव शास्त्रींना मिळालेले आहात. सोपाना, अरे असा काय प्रश्न विचारतोयस त्यांना? ज्ञाना, विचारू देत. माणसाने निरंतर प्रश्न विचारायला हवेत. प्रश्न पडल्याने माणूस जुन्याचा नवा होतो, प्रगल्भ होतो. अहो मग सांगा ना, का भेटू दिलं नाही त्यांना? कारण ब्रह्मेश्वर शास्त्री हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे. तू त्यांना असं मार्गात अडवून प्रश्न विचारणं हा त्यांच्या पदाचा अपमान ठरेल बाळा. गिरीपंडित, अहो मी फार लहान आहे, मी काय त्यांचा अपमान करणार? सोपाना, पण तुझ्या वर्तनाने तसा संदेश जाऊ शकतो. सोपाना, योग्य मार्गाने आणि योग्य पद्धतीने ध्येयापर्यंत पोहोचण्यात हर्ष असतो. साध्य इतकंच साधनही महत्वाचं असतं. थोडीशी कळ काढ, तुला तुझ्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. कसं आहे हनुमंतराव, माझी आई माझ्या लहानपणी मला एक कथा सांगायची. आता हे काय? आणि आम्ही बोलत असताना मध्ये मध्ये तोंड उघडायचं नाही, अन्यथा पुढच्या वेळी जीभ हासडून हातात देईन. काय म्हणत होतो आम्ही? हा, माझी आई मला एक कथा सांगायची. कथा होती 3 भावंडांची. 3 भावंड अगदी लहान होते, सतत भांडत असायचे. त्यांच्या वडिलांना प्रश्न पडला, काय करायचं या मुलांचं. मग त्यांनी त्यांना एक काठी आणून दिली आणि ती काठी तोडावयास सांगितली. मुलांनी ती काठी अगदी सहज तोडली, सहज. मग वडिलांनी अशा अनेक काठ्या एकत्र केल्या आणि त्या मुलांच्या हातात दिल्या आणि सांगितलं, तोडा आता. मुलांना काही ते शक्य झालं नाही. थोडक्यात कथेचं तात्पर्य काय? एकी हेच खरं बळ असतं. आता काय? अरे नुसता माझ्या तोंडाकडे काय बघतोय? बोल की काहीतरी. मालक, तुमचं बोलणं संपायची वाट बघतोय. कसं आहे ना, एकच जीभ आहे माझ्याकडं. पण मालक, कथा लई चांगली होती, पण ती आता का सांगितली? एकीचं बळ हिरावून घेण्यासाठी ती कार्टी आहेत ना, कार्टी एकत्र आहेत म्हणून टिकून आहेत. काही वाटेल ते कर, पण त्यांना एकमेकांपासून तोडच. मालक, तसं होणार नाही. का? मालक, त्या पोरांना मी लय आधीपासून ओळखतोय. अहो मालक, त्या पोरांना स्वतःची एवढी काळजी नाही जेवढी एकमेकांची काळजी आहे. अहो तर तुम्ही मला जोड्याने हाना, काय बी करा, पण हे होणार नाही. अहो रक्ताचं नातं आहे त्यांचं. आणि मग तो म्हातारा आणि ती बाई, त्यांच्याशी काय रक्ताचं नातं आहे त्यांचं? मग त्यांना फोडा. सद्यस्थितीत कसं आहे, काहीही केलं तरी त्यांच्या संरक्षणाखाली आहेत ही कार्टी. एकदा का त्या दोघांना बाजूला केलं की मग ही कार्टी पोरकी झालीच म्हणून समज. मग त्यांना चित करणं सोपं जाईल. काही कर, पण त्या म्हाताऱ्याला आणि त्या बाईला या कार्ट्यांपासून बाजूला कर. अहो पण मालक कसं? ते तू तुझं ठरव. मला जे मिळवायचंय ते मिळवण्यामध्ये मला स्वारस्य असतं. ते कसं मिळेल याच्याशी मला काही देणं घेणं नाही. नेहमी साधनापेक्षा साध्य महत्वाचं असतं. कळलं की नाही? वय
अरे मग जा ना. येतो. शंभो शंभो शंभो. जय भोलेनाथ, जय शिवशंकर. पोरं तुमची वाट पाहत आहेत भोजलिंग काका. पोरं? हो, ती गोमटी पोरं ज्यांच्या सवे तू इथे आला आहेस. आपणास काय ठाऊक? आपण अरे वारा कुठल्या दिशेने वाहतो, समुद्राचं पाणी कुठल्या दिशेने वाहणार आहे आणि माणसांची मनं कुठल्या दिशेने वाहतात हे समज ठाव आहे मला. आयुष्यभर जग पाहिलेल्या माणसाला माणूस ओळखण्यासाठी दिव्य दृष्टीची आवश्यकता नसते. खरंय, जग पाहिलंय मी. काशीहून आलोय. जगाचा एखादाच कोपरा असेल जिथे माझ्या पायाचा स्पर्श झालेला नाही. मीही केलंय बऱ्यापैकी तीर्थाटन. केलं असेल, पण मृत्यूकडे जाणारी वाट पहिल्यांदाच चालत आहेस. ही पोरं वाट पाहत आहेत भोजली, पण त्यांना वाटच पाहू दे. त्यांच्या सवे जाऊ नकोस. देवाच्या दाराची करकर ऐकू येत नसते. एक क्षण आपण दाराच्या अल्ल्याड असतो, कवा पल्याड जातो कळत बी नाही. त्या 4 पोरांच्या सवे राहिलास तर दाराच्या पल्याड जावं लागेल. वाघाच्या जबड्यात आहेत ती 4ही पोरं. वाघ त्यांना कवा खाईल सांगता येणार नाही. त्या पोरांच्या सवे राहू नको, नाहीतर देवाच्या दाराची करकर ऐकू येत नाही. अरे बापरे, आपल्यासारख्या विद्वान माणसांनी सांगितल्यावर मी कशाला जातोय त्या पोरांबरोबर? नाहीतरी या वयात तंगडतोड करून मला काय मिळणार आहे? खरंय. त्यापेक्षा एखाद्या तीर्थस्थळी जाऊन मी आपलं पांडुरंगाचं स्मरण करत बसेन. खरंय. काय आहे, या पोरांना टाकून गेलो तर तो पांडुरंग मला दारात उभा सुद्धा करायचा नाही. आणि आता हे पिकलं पान कधीतरी गळून जाणारच. आता आयुष्याचं भय वाटायचे दिवस सरले. एखाद्या थकलेल्या दिवशी शांतपणे झोप लागावी तसं वाटेल मला. भोजलिंग काका, आता उरलेलं आयुष्य केवळ या लेकरांसोबत आनंदाने घाल. पांडुरंग. आणि हो, आपल्या मार्गदर्शनाबद्दल आभारी आहे. आम्ही कोणाचं काहीच फोकाचं स्वीकारत नसतो, अगदी मार्गदर्शन सुद्धा. आपल्याला म्हटलं होतं ना, आयुष्यभर जग पाहिलेल्या माणसाला माणूस ओळखण्यासाठी दिव्य दृष्टीची आवश्यकता नसते. पांडुरंग पांडुरंग. पांडुरंगा, हे अकाली आलेलं मोठेपण असह्य होतं कधी कधी. आता मला पुन्हा लहान होण्याची मुभाही उरलेली नाही. एखादं चांगलं कृत्य केल्यावर जिनं मायेनं डोक्यावरून हात फिरवावा अशी आई आता उरलेली नाही. आपल्यामुळे ज्यांच्या चेहऱ्यावर समाधान उमटावं असे बाबाही आता उरलेले नाहीत. आई बाबांनी खूप सहन केलं आमच्यासाठी. समाजाने केलेला अवमान, हाल अपेष्टा सोसल्या. आमचा ज्ञानाचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून त्यांनी त्यांचा देह तुझ्या चरणी ठेवला. पांडुरंगा, ज्यासाठी त्यांनी त्यांचं सर्वस्व तुझ्या चरणी वाहिलं ते पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करत पैठणपर्यंत येऊन पोहोचलोय. आमच्यासाठी मला शुद्धीपत्र मिळवायचंच आहे, पण तितकंच ते आई बाबांसाठी सुद्धा मिळवायचंय.
तुझ्या घरातून आई बाबा आमच्याकडे पाहतायत याची जाणीव आहे मला. त्यांना आनंद मिळावा याची संधी उशिरा का होईना मला लाभली. त्या संधीचं सोनं करण्याची बुद्धी मला दे, एवढंच मागणं आहे. आणखी काय मागू पांडुरंगा? भविष्य सांगणार, होरा सांगणार. एक वादळ तुझ्या दिशेने येऊ घातलं आहे कावेरी. कोण? मी कोण? अरे त्या देवाने जमिनीवर पाठवलेला त्याचा दूत असे समज. ये इकडे ये. सासू बरी आहे ना तुझी? गेल्या वेळी स्वांग केलं होतं, पण याही वेळी सोंगच असेल कशावरून? काय झालं त्यासनी? आता या वयात तू त्यांना इतक्या वेदना दिल्यास तरी त्या सुदृढ कशा राहतील बाळा? हे तुम्हासनी कसं? अरे या विश्वात असं काहीच नाही जे मज ठाऊक नाही. ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तींचं मन दुखावून पुढे आली आहेस तू, आणि याची परिणिती कदापि चांगली होणार नाही. याचा अंत अनिष्ट आहे आणि हे तू जाणते, पण अजूनही वेळ गेलेली नाही. मागे फिर. त्या 4 पोरांसवे स्वतःचं आयुष्य घालू नको व्यर्थ, नाही तर अटळ आहे अनर्थ. बाबा, हा तुम्ही म्हणलात या जगात असं काय बी नाही जे तुम्हासनी ठाव नाही. खरंय. म्हणजे माझ्या संग काय होणार आहे ते तुम्हासनी समज ठाव आहे. अगदीच. पर बाबा, आत्ता तुमच्या संग काय होणार आहे ते तुम्हासनी ठाव आहे का? म्हणजे हा? म्हणजे वाघाचं पंजी, कुत्र्याचं कान आणि उटाची मान. मुर्दिया, तुला दावते माझा इंगा. ए बाई, ए अगं काय करतेस? माझ्या पोरांपासून मला हा? जा थोबाड बघ पाण्यात, आणि पुण्यांदा अशी गरळ वकलीस ना तर त्याच पाण्यात ढकलीन तुला. माझ्या पोरांपासून येगळं नाही करायचं मला. मी आज जन्म दिला नसला ना तरी माझी हायत ती लेकरं, आणि त्याच्यापासून तूच काय, तुझा बा जरी आला ना तरी येगळं करू शकणार नाही आम्हासनी. मुर्दिया आलाय मोठा पोरा सांगाय. तू माझा प्राण वाचवलास. मी तुझ्याशी इतकं वाईट वागून सुद्धा. ऐक, पोरा काय करतोस? मी केवळ नियतीनं ठरवून दिलेलं आणि त्या परमात्म्यानं नेमून दिलेलं कर्म करतोय आणि माणूस धर्माचं पालन करतोय.
चुकलो मी पुरा, खरंच चुकलो. तुला जमल्यास मला क्षमा कर. काका उठा. अहो काय करताय? द्रव्याच्या लालसेपायी आणि केशव शास्त्रींच्या भयापायी मी तुझा खूप अपमान केला, पण अमाप द्रव्य देऊन सुद्धा परत मिळणार नाही याचा प्राण तू मला परत दिलास. अहो तुमचा जीव वाचवणारा मी कोण? मला इतकं मोठं करू नका. तुम्ही सुरक्षित राहावं ही त्या पांडुरंगाचीच इच्छा होती. मी केवळ निमित्त मात्र. चुकी झाली. आम्हाला उमगला इथं कोणी माणूस बी असेल. आम्ही तर हरिण मारायला आलो होतो. आम्हाला ठाऊक असतं इथं कोणी माणूस बी आहे तर. माणसा इतकाच त्या हरणाचा जीवही महत्वाचा नाही का? माणसाला जखम झाली की वेदना होतात, तशाच त्या पशुलाही होत असतील ना. साऱ्यांनी गुण्यागोविंदानी राहावं म्हणूनच त्या ईश्वराने स्थिरचर सृष्टी निर्माण केली. मग त्या हरणाचा जगण्याचा हक्क नाकारणारे आपण कोण? त्या मृगाचंही कुटुंब असेल, त्याचीही घरी कोणीतरी वाट बघत असेल. त्या मृगाला मारून एका कुटुंबाला पोरकं करण्याच्या पातकाचे धनी होऊ नका. आज पावे तो जितकी पातकं केलीयेत त्यासाठी त्या पांडुरंगाची क्षमा मागा. आणि या साऱ्यातून मुक्त व्हायचं असेल तर एकच शस्त्र हाती धरावं लागेल, हरिनामाचं शस्त्र. अरे अरे उठा. अरे काय करताय? उठा. केशवा केशवा, तुझ्यासारख्या नाकर्त्या आणि दुबळ्या माणसावर जबाबदारी सोपवली ना आम्ही. इथेच चुकलो आम्ही. हो मालक, आधीच त्या बाईने काठीन लय हाणलाय, आता तुम्ही शब्दाने हाणू नका. छे, तुझ्यासारख्यासाठी शब्द खर्ची घालावे एवढी तरी पात्रता आहे का तुझी? चुकलो मालक, मी चुकलो. अहो मी लय प्रयत्न करतो या, पण त्या पोरांनी गावकऱ्यांवरती काय माया केली मलाच कळना झालंय. हे तू मला सांगण्यापेक्षा ना स्वतः विनायक शास्त्री, आता तुम्ही सहाय्य करा आमचं. चला इथून आमच्या वाड्यावर जाऊ आणि बोलूया. मला काहीही बोलायचे नाही आणि काहीही ऐकायचे नाही. हे काय, आम्ही दिलेले मूल पुरेसे पडलं नाही का तुम्हाला? अहो तसं असेल तर तसं सांगा, आणखी देऊ. नाही, नको. आणि इथून पुढे मला तुमचं कसलंही सहाय्य करण्याची इच्छा नाही. का आम्ही दिले त्याहून काही अधिक दिलं का त्या पोरांनी? हो, आणि ज्ञानाने जे दिलंय ते तुम्ही कधीही देऊ शकत नाही. विनायक शास्त्री, विनायक शास्त्री, आम्ही काही बोलत नाही म्हणून आपल्या मर्यादा सोडू नका, अन्यथा परिणाम वाईट होतील. तुम्ही आमच्या पाठीवर घाव घालून त्या पोरांना जाऊन मिळालात हे आम्ही सदैव आमच्या स्मरणात ठेवू. आणि एवढ्या उड्या कशाच्या जीवावर मारताय तुम्ही विनायक शास्त्री? सत्याच्या. सत्य? कोणते हो सत्य? जे बळाच्या जीवावर न्यायसभेत हवं तसं बदलता येतं. इतकंच नव्हे तर न्यायसभेपर्यंत ते पोहोचू नये म्हणून थांबवताही येतं, ते सत्य. केशव शास्त्री, मग करा वापर तुमच्या बळाचा. मीही बघतो त्या मुलांना न्यायसभेपुढे उभं राहण्यापासून कोण रोखतं ते. आता आपण बघूयाच कोण विजयी होतं, अमाप द्रव्य की शाश्वत सत्य. केशवा केशवा.